महाअधिवेशनासंदर्भातल्या बातम्या सुरुवातीला। पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाची उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीनंतर अचानक शरद पवारांना भेटण्याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मंत्र्यांसह वायबी चव्हाण सेंटरला गेले। तब्बल पाऊण तास अजित पवारांसह मंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांशी संवाद साधला। तसंच त्यांचे आशीर्वाद घेत राष्ट्रवादी एकसंघ ठेवण्याकरता विनंती केल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। या भेटीत शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असं पटेल म्हणाले। यावेळी शरद पवारांसोबत असलेले जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांच्या मनोमिलनाकरता पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। आम्ही सगळ्यांनी साहेबांना विनंती पण केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहेतच, पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे। आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता, जे आमचे विचार होते, जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आम्ही आता इथून परत जात आहोत। नुकतेच राष्ट्रवादीमधून सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष श्रीयुत नरहरी झिरवळ आणि प्रफुल्ल पटेलजी हे सर्व उपस्थित होते। त्यांनी पवार साहेबांना त्यांची दिलगिरी झालेल्या घटनेबद्दल त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी केली। त्यावर माननीय शरद पवार साहेब यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती देखील बघूयात। मला त्याची कल्पना नाहीये, पण भेट घेतली तर त्यात शेवटी वर्षानुवर्ष त्यांचे नेते पवार साहेब राहिलेले आहेत, त्यामुळे भेट घेतली तर त्यात काही वावग आहे असं मला वाटत नाही। मला त्याची कल्पना नाही, मला कल्पना नाही। महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मोठा आहे। अमरावतीमध्ये टेक्सटाईल प्रकल्प होणं ही अभिमानाची बाब आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। यासाठी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। दरम्यान सरकार बदललं नसतं तर महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला असता अशी टीका देखील त्यांनी केली। ज्या ठिकाणी कापसाचं उत्पादन जास्त त्याच ठिकाणची टेक्सटाईल प्रकल्पाकरता निवड करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। हमारे राज्य में कई जगह समिट हो गई G20 की। हमारे इंफ्रास्ट्रक्चर, हमारे डेवलपमेंट को एक्सपोजर देना, उसमें हमें मौका भी मिला है। और ऐसे प्रधानमंत्री जी को मैं हमारी महाराष्ट्र सरकार की जनता की ओर से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, उनका आभार व्यक्त करना चाहता हूं। अभी हमारी सरकार जो है बहुत मजबूत हो गई है। जैसे इसकी प्रक्रिया आप कर रहे थे, ये मेगा टेक्सटाइल पार्क वाली, उसी दरमियान हम लोग हमारी सरकार को और मजबूत कर रहे थे और अभी कोई चिंता की बात नहीं है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री टेक्सटाईल इंडस्ट्री संदर्भात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते
आमचं सरकार मजबूत झालेलं आहे. देशाच्या महाराष्ट्राच्या प्रगतीकरता आम्ही काम करणार आहोत. ज्या ठिकाणी कापसाचं सगळ्यात जास्त उत्पादन तिथेच आम्ही टेक्सटाईल इंडस्ट्री उभी करतो आहोत. त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे असं हे दोघंही म्हणाले. आता महाअधिवेशनाकडे वळूया. खरं तर राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय, पण या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलेला आहे. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद होईल. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुनील प्रभू यांचाच व्हीप प्रत्येकाला लागू होणार असून भरत गोगावले हे बोगस प्रतोद असल्याचा टोला सुनील राऊतांनी लगावला. तसंच विधान परिषदेतही सुनील प्रभूंचाच व्हीप लागू असेल असंही ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत म्हणाले. याशिवाय सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचीही माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे. व्हीप कोणाचा व्हीप आम्हाला येणार? सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की भरत गोगावलेचा व्हीप चालणार नाही. भरत गोगावले हा बोगस प्रतोद आहे. व्हीप फक्त चालेल तो आमच्या सुनील प्रभूंचा चालेल. बाकी आम्ही कुठल्या व्हीपला आम्ही मानत नाही आणि जुगारणार. सुनील प्रभूंचा व्हीप सगळ्या शिवसेनेचे आमदार 54 आमदारांना मानावाच लागेल. तसा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे. नोटीस सगळ्या आमदारांना आल्या असल्या तरी व्हीप फक्त आमच्या सुनील प्रभूंचाच चालणार. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केलाय. दरम्यान विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय. विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर होणार आहे. अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे. राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात एक सही संतापाची आंदोलन सुरू केलंय. दादरच्या शिवाजी पार्क परिसरात मनसेच्या सह्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाची आज राज ठाकरेंनी पाहणी केली. तसंच नागरिकांशी संवाद देखील साधला. मनसेने उभारलेल्या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपला संताप नोंदवला. राजकारण्यांचा निषेध केला. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना त्यांचं एक विधान भोवणार असल्याची शक्यता आहे. मुंबई गुन्हे शाखेने राऊतांना नोटीस धाडली असून मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलेल्या विधानाप्रकरणी उत्तर मागितलं आहे. राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय असा खळबळजनक आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या संदर्भातले पुरावे आणि माहिती देण्याकरता क्राईम ब्रांचकडून राऊतांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पोलीस राऊतांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करणार आहेत. या प्रकरणात राऊतांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो. आपण दावा केलेला होता की मुख्यमंत्री कार्यालयातील राज्यातील कारागृहांमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांची संपर्क आहे. त्यासंदर्भात क्राईम ब्रांचने आपल्याला काही नोटीस वगैरे बघा, मी असं ऐकलं आहे अशा नोटिसा पाठवलेल्या, अशा नोटिसा आल्या तर मी पुराव्यासह उत्तर देईन. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. धुळ्यातील अजितदादा पवार यांच्या गटानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ताबा घेण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचं जिल्हा कार्यालय सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे समर्थक असलेल्या माजी आमदार अनिल गोटे यांच्या ताब्यात आहे.
राज्य सरकार आणि विरोधकांमधला राजकीय सामना दिवसेंदिवस आता रंगतदार होत चाललाय. या राजकीय सामन्यात आता डॉक्टरांची एंट्री झाली आहे. नेमकं काय झालंय बघूयात. राजकीय नेत्यांचे दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांचं हे प्रमाण इतकं वाढलंय की नेत्यांना आता राजकीय अजीर्ण होऊ लागलंय. काही नेत्यांना तर राजकीय पोटदुखी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीसांनी डॉक्टर असा उल्लेख केला. आणि डॉक्टर एकनाथ शिंदे कोणत्या आजारावर उपचार करणार हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनच टाकलं. लोक स्वतः या ठिकाणी येऊन लाभ घेऊन जातात, तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे? पण आता चिंता करू नका. कोणाच्याही पोटात दुखलं तर ती पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोटदुखीचा उल्लेख केला, डॉक्टरचं नावही सांगितलं, मात्र पोटदुखी कुणाला झाली हे सांगितलं नव्हतं. पण त्यांचा निशाणा होता उद्धव ठाकरेंवर. मग काय, हा निशाणा योग्य ठिकाणी लागला आणि ठाकरे गटानंही पोटदुखीवरून अत्यंत कडवट राजकीय औषध दिलं. मला वाटतं सगळ्यात आधी फडणवीसांच्याच उपचाराची गरज आहे. त्यांचंच काय दुखतं, पोट दुखतं का दुसरं काय दुखतं हे तपासण्याची गरज आहे. आणि मला वाटतं त्यांनाच एकमेकांचं औषध येणाऱ्या काळात द्यावं लागेल. निवडणुका जवळ येत असल्यानं आता राजकीय पोटदुखीचं प्रमाण नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून औषधांचा मारा होणार असल्यानं कोणता राजकीय डॉक्टर प्रभावी ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. टोमॅटो बद्दल आता बोलूया. टोमॅटोची किंमत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. टोमॅटोच्या घाऊक किमतीत मोठी घट झाली आहे. देशातील अनेक ठिकाणी जिथे टोमॅटोच्या किमती जास्त होत्या तिथं सरकारने हस्तक्षेप केल्यानं हे घडून आलंय. टोमॅटोची किंमत 80 रुपये प्रति किलो करण्यात आलेली आहे. प्रति किलो 500+ पॉईंट्सवरून परिस्थितीचं पुनर्मूल्यांकन केल्यानंतर आजपासून 80 रुपये प्रति किलो दरानं टोमॅटो विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आजपासून दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी विक्री सुरू झाली आहे. नोएडा असेल, लखनौ, कानपूर, वाराणसी, पाटणा, मुझफ्फरपूर आणि अराहमध्ये नाफेड आणि NCCF मार्फत ही विक्री करण्यात येते. उद्यापासून देशाच्या अनेक भागात घाऊक दरात टोमॅटो विक्री करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अकोल्यातील ST कर्मचाऱ्यांची निवासस्थानं धोकादायक बनली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन घरात राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान इमारती पाडा किंवा दुरुस्त तरी करा अशी नोटीस महापालिकेनं ST महामंडळाला बजावली आहे. अकोल्यातील ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची ही दुरवस्था. इमारतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. स्लॅबमधून पाणी गळतंय. काही ठिकाणी तर लोखंडी सळया सुद्धा बाहेर आली आहेत. आजूबाजूच्या परिसरात झाडं झुडपं वाढली आहेत. त्यामुळे साप निघण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय. कमी पगारामुळे कर्मचारी दुसरीकडे भाड्यानं राहू शकत नाहीत. परिणामी मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या क्वार्टरचे एवढे हाल बेकार झालेले, खालून पूर्ण पोकळ झालेलं आहे. कधी हवा येईन, कधी पाणी येईन आणि कधी आमच्यावर हे पडू शकणार काहीच सांगता येत नाही. एवढी कंडिशन बेकार झाली. पूर्ण आमचं क्वार्टर तर एवढं झालं, पूर्ण पाणी वरून गळते, पूर्ण अंगावर, बाथरूममध्ये, संडासमध्ये पूर्ण पाणी गळते आमच्या अंगावर. आणि खालू कधीसही ते पडणार काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही जीवावर उद्धार होऊन इथं राहून राहिलो. आणि इथं साप एवढे मोठे मोठे आहेत की पोरायच्या पायापासूनही जातात. त्याच्यामुळे आम्ही लेकराला रात्रीचं खाली देत नाही आणि असं घाबरल्यासारखंच राहायचं. इमारती धोकादायक स्थितीत असल्यानं महापालिकेनं ST महामंडळाला नोटीस बजावली आहे. त्यामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवित आणि वित्तीय हानी होऊ शकते. याकरिता अकोला महानगरपालिकेने सदर इमारत निष्कासित करण्याकरता संबंधित विभागाचे प्रमुख यांना पत्र देऊन ही इमारत शिकस्त झालेली आहे आणि आपण स्वतः निष्कासित करावी
याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. आम्ही एक रिपेअरिंगसाठी टेंडर काढले होते ज्याची मंजुरात मिळाली आहे. म्हणजे रिपेअरिंगचं काम आता आमचं प्रगतीपथावर आहे. तसंच अधिकारी क्वार्टरच्या बाबतीतही त्यांचंही टेंडर मंजूर झालेलं आहे आणि त्याची रिपेअरिंग लवकरच होणार आहे. वर्क ऑर्डर आम्ही लवकरात लवकर इश्यू करू आणि ते काम चालू करून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ज्या समस्या होत आहेत त्या समस्यांचा सामना आता करावा लागणार नाही. एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्याला आहेत. इमारत कमकुवत झाल्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. सध्याच्या पावसाळी परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना होऊ नये म्हणजे मिळवली. त्यामुळे प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी सोडायला सुरुवात झालेली आहे. याविषयीची बातमी आपण बघूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून 95,295 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे 23 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. पण पावसाचा वाढता जोर पाहता आणखी 4 दरवाजे उघडण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातल्या पांजरेपार गावात पुराचं पाणी शिरलं. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानं गावाशेजारी असलेल्या नाल्याला पूर आला. गावातील 3-4 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. पुराचं पाणी ओसरायला आता सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं अडाण नदीला पूर आला. या पुराचं पाणी बोरी अरब इथल्या पुलावरून वाहू लागल्यानं वाहतुकीला फटका बसलाय. यवतमाळ दारव्हा मार्ग 30 तासांपासून बंद असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय अडाण नदीचं पाणी उदापूर, चिचगाव, फतेपूर इथल्या नदीकाठच्या शेतात शिरलंय. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन या पिकाला पावसाचा तडाखा बसला असून अंकुरलेलं पीक उद्ध्वस्त झालंय. 40 हेक्टरवरील पिकासह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. वाशिमच्या मंगळूरपीर या तालुक्यातील वरुड, चिखलागड, सावरगाव या परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडल्यानं खरीप पिकाचं अतोनात नुकसान झालंय. या पावसानं खरीपाची नुकतीच उगवलेली शेकडो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिकं मातीमोल केलेली आहेत. शेती खरडून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतोय. गोंदिया जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्रीपासून जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे धरण साठ्यामध्ये मोठ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणाचे 3 वक्रद्वार 1 फुटानं उघडण्यात आलेत. त्यातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाग, नदीकाठची गावं यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खरं तर जुलै महिना अर्धा संपलाय तरी पाऊस राज्यातल्या सगळ्या भागात हवा तसा सक्रिय झालेला नाही. हवा तसा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. तर मुंबईतही पावसाचा रेड अलर्ट आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. विदर्भाकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलाय अशी माहिती समोर आली आहे. शहापूर पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटघर चोंडे या जलविद्युत प्रकल्पाच्या दरम्यान सुरू असलेल्या चोंडे धबधबा पर्यटकांना सहलीकरता आकर्षित करतोय. घनदाट निसर्ग साधन संपत्ती असलेल्या जंगलातील बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान हनुमंताचं मंदिर आहे. माथ्यावरून फेसाळणारा धबधबा जणू काही हनुमंताला दुग्धाभिषेक करतो आहे असं विलोभनीय चित्र इथं बघायला मिळतं.
या ठिकाणी शहापुरातीलच नव्हे तर बदलापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई इथून पर्यटक आपल्या कुटुंबासह आनंद लुटण्याकरता येत असतात. कर्नाटक आणि गोवा राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या दूधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही हजारो पर्यटक दाखल होत असल्याने प्रशासनाने कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा सुद्धा दिली जाते. कोकणात भात लावणी प्रगतीपथावर पुढील काही दिवसातच 100% भात लावणी पूर्ण होणार आहे. कोकणात सरासरीपेक्षा 27 ते 30% पाऊस झालाय. तरीही भात शेतीसाठी अनुकूल पाऊस पडल्याने 60 ते 70% भात लागवड पूर्ण झाली आहे. काही शेतकरी भात लावण्याच्या कामात व्यस्त आहेत. राज्यातल्या अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र कोकणात गेले काही दिवस दमदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे भात लावणीच्या कामाला वेग आलेला आहे. आपण पाहतोय 50 ते 60% भात लावणी पूर्ण झालेली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. 25 ते 30% पाऊस कमी झाला असला तरी यावर्षी जो पाऊस कोसळतोय तो भात शेतीला अनुकूल आहे. त्यामुळे कुठेतरी कोकणातल्या शेतकऱ्यांनी भात लावणी केलेली आहे. अनेक ठिकाणी भात लावणीचं काम पूर्ण झालेलं आहे. अजूनही 30 ते 40% भात लावणी होणे बाकी आहे. परंतु असं असलं तरी 15 ते 20 दिवस पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. कोकणातला शेतकरी समाधानी झाल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातील धुवाणपाणी गावात रस्त्याची सोय नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. अशात एका गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्याने बांबूची झोळी करून तिला रुग्णालयात नेण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी 6 किलोमीटरची पायपीट करत झोळीतून महिलेला आरोग्य केंद्रात दाखल केलं. मुंबईतील वांद्रे इथं एक महिला समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असतानाच मालाडच्या मार्वे समुद्रात 5 मुलं बुडाल्यात अशी घटना घडली आहे. मार्वेच्या समुद्रात 5 मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्रात बुडलेल्या दोघांना वाचवण्यात यश आलं. तिघांचा शोध सुरू आहे. मुंबईच्या मालाड मार्वे या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या 12 ते 15 वर्ष वयोगटातल्या 5 मुलांना समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये धबधबे जिवंत झालेत. छतरपूर जिल्ह्यातील जटाशंकर धाम परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. जटाशंकर धामच्या तिन्ही बाजूला डोंगर आहे. इथं पाऊस पडल्यानंतर शिवधामच्या पायऱ्या आणि गायमुखच्या धबधब्यातून तिन्ही पर्वतांचं पाणी वेगानं खाली येतं. या पावसाळ्यात धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होते. नवी दिल्लीची बातमी. दिल्लीमध्ये यमुना नदीची पाणी पातळी वाढली आहे. नदीची पाणी पातळी वाढली असल्यामुळे ती इशारा पातळीवर पोहोचली आहे. तर शहराच्या विविध भागात पाणीही साचलेलं आहे. राजधानी दिल्लीत मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक भाग जलमय झालेले आहेत. यमुना नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात घट झाली असली तरी पुराचा धोका अद्याप कायम आहे. दरम्यान पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मागासलेला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांचा गंभीरच प्रश्न निर्माण झालाय. जिल्ह्यात मंजूर 853 पदांपैकी 475 पदं म्हणजे तब्बल 60% पदं रिक्त आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील 34 लाख लोकांना आरोग्य सेवा देताना दमछाकच होते. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री महोदय तुम्हीच सांगा काम करायचं कसं, असा सवाल कर्मचारी उपस्थित करतायत. बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी.
आरोग्य विभागातील 60% पदं रिक्त, मंजूर 853 पदांपैकी 475 पदं रिक्त. आरोग्य मंत्री साहेब, आरोग्य सेवा पुरवायची कशी? बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाहिरा गावातली आरोग्य उपकेंद्राची ही इमारत. परिसरातल्या 10-12 गावांच्या आरोग्य सुविधेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही टोलेजंग इमारत बांधण्यात आली आहे. पण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यानं 6 महिन्यांपासून हे उपकेंद्र बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना उपचारासाठी 22 किलोमीटर दूर जावं लागतं. ही फक्त शोभेची वास्तू नकोय. इथं आम्हाला कर्मचारी येतं, इथाच्या कर्मचाऱ्यांना पेमेंट घ्यायला जमतं पण नोकरी करायला जमत नाही. मग आम्ही नेमके निजाम काळात येतं का काय लोकशाही तिथे ह्याचं काय आम्हाला काम नाही. हे 10 ते 12 गावासाठी उपकेंद्र म्हणून काम करत आहे, पण इथे 8-8 महिने 10-10 महिने कोणताही अधिकारी येत नाही. डॉक्टर मी भेटतात का तुम्ही आल्याच्या नंतर इथं? डॉक्टर असतात का नसतात? काय म्हणते? सरकारी दवाखाना सुविधा काय मिळतं? फक्त 2 गोळ्या. फक्त 2 गोळ्या? मग काय त्या म्हणते. आणि डॉक्टरने कधी तपासलं का नाही इकडे आल्यावर तुम्हाला? खायचं तोंडी तपासलं काय तपासलं काय नाही तपासेल. बीड येळभंगाट प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा तीच गत आहे. इथे 13 पदं रिक्त आहेत आणि अडचणीला पेशंट घेऊन आल्यानंतर वेळेवर डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत. जवळपास 9 कर्मचारीचे पदं रिक्त आहेत. त्यात 1 आरोग्य अधिकारी, 3 इतर कर्मचारी व 5 शिपाई असे एकूण 9 पदं रिक्त असल्या कारणाने इथे कर्मचाऱ्यांना सुद्धा काम करण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागत आहे. तब्बल 70 गावचे आरोग्य विभाग सांभाळणाऱ्या शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो. अनेकदा मागणी करून सुद्धा पदं भरली जात नाहीत. 70 गावं आहेत आम्हाला, 75,000 लोकसंख्या आहे आणि फक्त 9 ये नेहमी. इथं दिवसातून त्यातले आता 1 डिलिव्हरीवर 9 पैकी आता 7 आहेत खऱ्या. इथं कळवलंय, महिन्याला पत्र जात आहे आमच्या ऑफिसमधून. काहीच नाही. बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांच्या बद्दल उपजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कर्मचाऱ्यांवर ताण असल्याचं मान्य केलं. जिल्ह्यामध्ये 40% आपल्याकडे पदं भरलेली आहेत. मंजूर पदापैकी 40% पदं भरलेली आहेत आणि 60% पदं हे रिक्त आहेत. अतिरिक्त मनुष्यबळावर आपल्याला लसीकरण सेवा पुरवणे असतील, मातांना सेवा देणं असेल, ह्या अडचणी येत आहेत. पण आम्ही उपलब्ध मनुष्यबळामध्ये आम्ही त्यावेळी सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. बीड जिल्ह्यातील रिक्त पदांच्या संदर्भात आमदार बाळासाहेब आजबे यांना विचारलं असता त्यांनी अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याचं नमूद केलं. आणि आरोग्य विभाग असेल, आता शिक्षण विभागाच्या बाबतीत आजच माननीय अजितदादांनी सांगितलं की शिक्षण विभागाच्या जागा सगळ्या भरायच्यात. तसं प्रत्येक विभागामध्ये जलसंपदा असेल, आरोग्य असेल, महसूल असेल, प्रत्येक ठिकाणी माणसांचा तुटवडा आहे. तर ते कर्मचारी सगळे जर भरणा जर झाला तर सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये सोय होईल. पावसाळ्यातील साथीचे रोग, सर्प, विंचू तसंच वयोवृद्ध व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारनं बीड जिल्ह्यातल्या आजारी असलेल्या आरोग्य विभागात पदांची भरती करूनच सलाईन द्यावी अशी गरज आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पुढच्या वेळी जर तुम्ही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यायला जाल तर या प्रकल्पातील जिप्सी चालक कदाचित महिला असू शकेल. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनानं आसपासच्या गावातील महिलांना रोजगाराची नवी संधी निर्माण करण्याकरता वाहन चालक प्रशिक्षणाचा प्रारंभ केलेला आहे. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेत असलेल्या या महिला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रातल्या रहिवासी आहेत. स्थानिक महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशानं हा भरारी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी खास वाहनांचा वापर केला जातो. त्या वाहनांवर या प्रशिक्षित महिलांची चालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 गावातल्या महिलांना संधी देण्यात आलेली आहे. त्यानंतर इतर 6 गावातल्या महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. माझं MA झालाय, DED पण झालंय, पण नोकरी अपॉइंटमेंट करता पण भेटत नाही.
तर आपण आम्हाला असं वाटते की आपण जिप्सी तरी चांगली चालवू शकतो. म्हणजे 1 महिन्याची ट्रेनिंग आहे. त्यानंतरही त्यांनी आम्हाला जिप्सीचं जे चालक आहे ते अजून त्यांनी म्हणजे प्रोत्साहन द्यावं आम्हाला आणि समोर म्हणजे रोजगार द्यावं. 18 ते 35 वयोगटातल्या महिलांसाठी वाहन प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी एकूण 84 अर्ज वन विभागाकडे आलेले होते. या उपक्रमात सहभागी महिलांना प्रशिक्षणासोबतच वाहन चालवण्याचा परवाना देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा खर्च ताडोबा अंधारी व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानकडून केला जाणार आहे. 8-10 दिवसातच एवढा चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. याच मुलीने स्वतः जिप्सी चालवून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे मला शिकवण्यामध्ये आनंद पण येत आहे आणि अजून शिकवण्याची मला इच्छा पण होत आहे. ताडोबातल्या वन्यजीव गाईड्सना कार्यशाळेच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचं ज्ञान तसंच वन्यजीव विषयक प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आता स्थानिक महिलांना वाहन चालक म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. महिलांना जर जास्त प्रमाणात ड्रायव्हिंगचं स्किल दिलं आम्ही आणि त्यांना जर शासकीय नोकरी सुद्धा त्यांना अवेलेबल होऊ शकते. त्यामुळे एका प्रशिक्षणामधून त्यांना रोजगाराचे खूप सारे मार्ग उपलब्ध होणार आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. जगभरातून व्याघ्रप्रेमी इथं पर्यटनासाठी येत असतात. पुढच्या वेळी तुम्ही या प्रकल्पात पर्यटनासाठी आल्यास कदाचित तुमच्या वाहनाचं सारथ्य एखाद्या स्थानिक महिलेच्या हाती असल्याचं पाहून आश्चर्य वाटून घेऊ नका. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महिलांना वाहन प्रशिक्षण देत आहेत. यामुळे ग्रामीण महिलांना एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. अशा कित्येक महिला आहेत ग्रामीण भागातल्या ज्यांनी क्लच, ब्रेक आणि गिअर या संदर्भातलं साधं ज्ञान नाही. अशा महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हातात दिलेली ही स्टेअरिंग त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, ताडोबा, चंद्रपूर. आषाढ महिन्याच्या शेवटच्या रविवारी आखाड पार्टीसाठी पुणेकर नागरिकांची मटण खरेदीला मोठी गर्दी झाली आहे. पुण्यातील नवी पेठमधील मटण शॉपमध्ये पहाटेपासूनच मटण खरेदीला गर्दी झालेली पाहायला मिळते. सकाळपासून जवळपास 2 टनहून अधिक मटण विक्रीला गेलं असून नागरिक पहाटे 5 वाजल्यापासून मटण खरेदी करता गर्दी करतायत. तर कोल्हापूरमध्येही नागरिकांनी चिकन मटण खरेदी करता गर्दी केली आहे. अवघ्या 15 दिवसांमध्ये मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला कोकणातील प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. वंदे भारत ट्रेनला मिळत असलेली पसंती बघून तिच्या डब्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या धावत असलेली वंदे भारत 8 डब्यांची आहे. लवकरच ती 16 डब्यांची करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. गेल्या महिन्यापासून ही एक्सप्रेस साधारणपणे 92 ते 93% क्षमतेनं भरून धावतीये. गणेशोत्सवाकरता वंदे भारत ट्रेनचं आरक्षण हाऊसफुल झालेलं आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचं लवकरच रुपडं पालटणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने धारावी पुनर्विकासाचं कंत्राट अदानी समूहाला देण्यास मान्यता दिली असून या संदर्भातला शासन निर्णय जाहीर केलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता 23,000 कोटी रुपयांचा खर्च येईल. हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता जवळपास 17 वर्ष लागतील. त्यातील 7 वर्षांमध्ये पुनर्वसनाचं काम पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत जवळपास 60,000 कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात येईल. या झोपडपट्टीत प्रत्येक कुटुंबाला 405 वर्गफूट क्षेत्रफळाचं घर मिळेल. या सगळ्या घडामोडी आपण सविस्तरपणे बघत होतो. आत्ता या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.